मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। अखेर युतीचं जमणार, दिल्लीतही खलबत, युतीचा पाळणा हलणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत। भाजपने विदर्भीय जनतेला फसवले, राम नवले यांची जोरदार टीका। लोकसभा निवडणूक लढवणार नाही, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन। नयनतारा सहगल यांचा अपमान, काँग्रेसचे यवतमाळमध्ये मूक धरणे आंदोलन। चारा छावणीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची भेट। ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन। गोंदिया जिल्ह्यात मतदान जनजागृती कार्यक्रम, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेची माहिती। सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे। एक दिवसही असा गेला नाही ज्या दिवशी सामना किंवा शिवसेनेने भाजप, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारवर टीका केली नाही। आता लोकसभा निवडणुकांना फक्त 4 महिने राहिले आहेत, त्यामुळे भाजप युतीसाठी आग्रही होता, तर शिवसेना उघडपणे भाजपशी जमणार नाही असं दाखवत होती। आता मात्र युतीचा पाळणा हलणार असल्याचे संकेत खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिले आहेत। भाजपच्या महाअधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत। त्यांनीही शिवसेनेसोबत चर्चा सुरू असल्याचे संकेत दिले आहेत। उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे, त्यानंतर अमित शहांसोबतही चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं। युतीचा निर्णय मुंबईत होईल असेही ते म्हणाले, त्यामुळे युतीचं आता पक्क होणार हे स्पष्ट झालं। दोनही पक्षांनी फार ताणून धरलं नाही तर युती निश्चित होणार हे स्पष्ट झाल्यानं राज्यातलं राजकीय गणित बदलणार आहे। काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडी करून जोमाने कामाला सुरुवातही केली, त्याचंही गणित युतीवर अवलंबून असल्याने युती झाली तर आघाडीलाही आपल्या डावपेचांमध्ये बदल करावे लागणार आहेत। भाजप आणि शिवसेना यांच्यातील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा पुढे सरकली असल्याची माहिती आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा स्वतःकडे कायम ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। मागील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 18 तर भाजपनं 23 जागांवर विजय मिळवला होता। आगामी निवडणुकीसाठी युतीमध्ये दोन्ही पक्ष आपण जिंकलेल्या जागा स्वतःकडे ठेवून घेणार आहेत, म्हणजे युतीसाठीच्या 41 जागांबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे। याबाबत भाजप सेनेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, मात्र काही दिवसांपासून युतीच्या चर्चा समोर येत आहेत। यातच हा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। भाजपाने विदर्भीय जनतेला कसे फसवले हा संदेश विदर्भ राज्य निर्माण यात्रा काढून दिला जात असून यासाठी विदर्भातील सर्व विदर्भवादी पक्ष संघटना एकत्र आली असून विदर्भ निर्माण महामंचाची स्थापना केल्याची माहिती देत राम नवले यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। निवडणुकीपूर्वी भाजपने केंद्रात आमची सत्ता आली तर स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करू असे आश्वासन दिले होते। या प्रलोभनाला बळी पडत विदर्भीय जनतेने भाजपचे 44 आमदार निवडून दिले, त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपचे सरकार आले। परंतु भाजपने विदर्भीय जनतेशी बेईमानी केल्याची टीका नवले यांनी केली आहे। योगेश कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, वर्धा। मला घाणेरड्या राजकारणाचा वीट आलाय, म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे धक्कादायक वक्तव्य भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केलाय। मी परिस्थितीला दोष देत नाही, कदाचित माझंही चुकलं असेल, पण शनीची 7:30 लागल्याचे सांगत शनी कोण आहे याबद्दल माहिती असल्याचेही ते म्हणाले। मधल्या कालखंडामध्ये मी अनुभवलं, त्यावरून मला राजकारणाची घृणा वाटू लागली आहे, पण अशा घाणेरड्या राजकारणाचा मला वीट आल्याचेही ते म्हणाले। विधानसभा लढवण्याबाबत अजून ठरवलं नसल्याचे सांगत सत्ताधाऱ्यांमध्ये दुःख केवळ माझ्याच वाट्याला आली असं दुःखही त्यांनी व्यक्त केलं। लोकसभेत भाजपला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात येतील याकडे आमचे सध्या लक्ष आहे। लोकसभेसाठी मी इच्छुक नाही, पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करेल। विधानसभा जवळ आल्यावर त्या लढवायच्या की नाही हा विचार त्यावेळी घेईन असेही ते म्हणाले। ज्या व्यक्तीने 40 वर्षे भाजपच्या वाढीसाठी प्रयत्न केला त्याच्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले, त्यात कोणतेही तथ्य नव्हते। असा प्रसंग कोणावर येऊ नये हे मला क्लेशदायक वाटते। जो मनस्ताप मला सहन करावा लागला ती म्हणजे शनीची 7:30 असल्याचे मला वाटते। तो शनी कोण आहे हे देखील मला माहीत असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी यावेळी केले। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी जागतिक दर्जाच्या ख्यातनाम साहित्यिक नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण
मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावात आयोजकांनी परत घेऊन त्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ यवतमाळ येथे मूकधरणी आंदोलनाचे आयोजन केले होते। या आंदोलनाला यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष वजाहत मिर्झा, माजी शिक्षण मंत्री वसंत पुरके, राहुल ठाकरे, किरण कुमरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे त्याला काँग्रेस कमिटीचा कोणताच विरोध नाही, साहित्यिकांचा मी स्वागतच करतो। परंतु नयनतारा सहगल यांना आमंत्रण देऊन जे आमंत्रण परत घेण्यात आला हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विरोध आहे आणि हे सरकार दडपशाही हुकुमशाही करीत आहे। त्याचा निषेध म्हणून आज हा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आणि सर्व फ्रंटलतर्फे आज हा मुख्य धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। त्याच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी शासनाने देखील बोलावलेलं आहे। त्या काय बोलणार आहे त्या बोलल्या असत्या, पण या सरकारने ठरवलं की त्यांनी सांगावं तसं आम्ही बोलावं, त्यांनी म्हणावं तसं आम्ही वागावं, त्यांनी म्हणावं की आम्ही अन्न खावं, त्यांनी ते सांगतील तसे आम्ही कपडे घालावे। अशा प्रकारे वैयक्तिक आणि सार्वत्रिक स्वातंत्र्याच्या आड येण्याची प्रक्रिया जर हे सरकार करत असेल आणि अशाच प्रकारची म्हणजे दबाव तंत्र वापरून नयनतारा सहगलांचं उद्घाटक असलेलं पद रद्द करत असेल, हा संपूर्ण मानवी साहित्याला अखिल जागतिक साहित्याच्या वाट्याला आलेला हा काळिमा आहे, हा काळा दिवस आहे आणि याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आला। आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, यवतमाळ। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात उर्वरित घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शरद मळकर यांनी वृद्धेश्वर साखर कारखाना परिसरात विना अनुदान तत्वावर जनावरांची चारा छावणी सुरू केली। या चारा छावणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भेट देऊन छावणीची पाहणी केली। रविकांत तुपकर यांनी छावणीत ठिय्या मांडून न्याहारी आणि भोजन केले। त्यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर चांगले ताशेरे ओढले। हे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल झाले असा आरोप त्यांनी केला। सरकारचे या छावणीस कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता ही चारा छावणी सुरू करून शरद मळकर यांनी सरकारला जोरदार चपराक दिली आहे, असे तुपकर म्हणाले। सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, पाथर्डी, अहमदनगर। निलंगा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर ओबीसी आरक्षण बचाव समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन केले। घटनेनुसार कायदेशीररित्या ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणामध्ये कसलाही बदल करण्यात येऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। मेगा नोकर भरती करण्याअगोदर ओबीसी समाजाचा अनुशेष तात्काळ करण्यात यावा। केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने केलेली जनगणना त्वरित जाहीर करावी। धनगर समाजाला त्वरित न्याय देण्यात यावा। मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 5% आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाला शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, शहीद टिपू सुलतान संघटना, धनगर आरक्षण कृती समिती, मुस्लिम आरक्षण कृती समिती, भारिप यांनी पाठिंबा दिला होता। संघटनेच्या वतीनं ओबीसी आरक्षण संरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं निलंगा शहरामध्ये माननीय उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरण्याचा कार्यक्रम केला होता। तिथे निवेदन दिले, हे आंदोलन आमच्या ओबीसी समाजाला कसलाही धक्का न लावता इतर समाजाला आरक्षण देण्यासंबंधी आमचा कोणताही विरोध नाही, कारण ओबीसी समाजाला कायद्यातून मिळालेल्या आरक्षणाला जर धक्का लागला तर या पुढील आंदोलन हे तीव्र आंदोलन। मुजीब सौदागर, संवाद मराठी लाईव्ह, निलंगा, लातूर। गोंदिया जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत एकोडी येथील गावकऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना मार्गदर्शन तसेच प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। गोंदिया जिल्ह्यातील प्रत्येक गावांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती करून मतदारांच्या शंका कुशंकांचे निरासन करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेची माहिती मतदारांना दिली जात असून मतदारांनी उपस्थित केलेल्या शंका कुशंकांचे निरसन केले जात आहे।
मतदान केल्यानंतर त्यांचे मत पसंतीच्या उमेदवाराला पडल्याची खात्री करून घेता येत आहे. जनजागृती पथकातील मंडळ अधिकारी नरेंद्र कोळचिटीवार, तलाठी भोयर मतदारांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बद्दल मार्गदर्शन करत आहेत. अनुषंगाने आपण गावोगावी मतदान व्हीव्हीपॅटचा प्रात्यक्षिक दाखवत आहोत आणि लोकांना सांगत आहोत की भाई ते तुम्ही जे मतदान करत आहात ते योग्य व्यक्तीला जातात की नाही जात ते तुमच्या नजरेसमोर आहे. राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया. भक्ती मार्गाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथील सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिरोडा केरवाडी येथे सामुदायिक पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन येथील श्रीदेव चौगुलेश्वर मंदिरात करण्यात आले. या कार्यक्रमात कोल्हापूर, पंढरपूर, मुंबई, सोलापूर, बेळगाव आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी झाले आहेत. या निमित्ताने भक्ती मार्गासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सुरेश कौलगेकर, संवाद मराठी लाईव्ह, सिंधुदुर्ग, वेंगुर्ला. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.